जरा मोठ्याने बोल, इकडे केवढी इथे केवढी शांतता आहे. ओके सो हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी खूप दिवसांनी ब्लॉग करते. तिकडे दादा आणि माऊ बसलेत कोपऱ्यात, त्याचं काय चालू आहे काय माहिती. आणि आम्ही इकडे बसलोय. आम्ही चाललोय कोल्हापूरला, पूजा पण आहे आणि आम्ही देवदर्शनाला चाललोय, अक्कलकोट वगैरे. मी मगाशीच जाताना ब्लॉग चालू करणार होती पण खूप घाई गडबड झाली आणि म्हणून आमची ट्रेन जायला नको म्हणून मी ब्लॉग नाही चालू केला. पण मी आत्ता चालू करते आणि आम्ही वंदे भारत ट्रेन चाललो आहे. मी ट्रेनचा व्हिडिओ काढते सो मी टाकेन याच्यानंतर तुम्हाला बघायला. पण ट्रेन खूप मस्त आहे, एरोप्लेन टाईप वाटते. येताना पण तशीच वाटली बाहेरून आणि आतमधून पण खूप स्पेशियस आणि खूप मस्त आहे. आय जस्ट विश की ते लोक तिकडे नाही बसायला पाहिजे होते आणि आमच्या मागे हवे होते, तर जरा अजून हां बाजूला किंवा मागे तर अजून मजा आली असती. मागे पुढे असते तर बट इट्स ओके. आणि खूप शांतता आहे म्हणून मी मोठ्याने बोलू नाही शकत. आय एम सॉरी, माझा आवाज नसेल येत तुम्हाला. खूप शांतता आहे मग मी ट्रेन आणि मी माईक पण नाही घेऊन आली. खूप दिवसांनी ब्लॉगिंग करते. जाऊ दे, तो सांभाळत बसायला लागला असतं त्यांचं बघा. आमचा हिरो सगळं दाखवते घड्या. सो ठीक आहे, मी थोड्या वेळाने परत व्लॉग करते, बघते अजून इकडे काय काय फॅसिलिटी आणि सांगते तुम्हाला. सॉरी, मी उलटा कॅमेरा पकडला म्हणून मी इकडे बघते. आय एम सपोज टू सी युअर, पण सॉरी, ॲडजस्ट करा थोडंसं. बाय. काय करते तू? नाही, ते तेवढंच राहणार नाही. तू काय करायचं? आम्हाला ट्रेन मध्ये आले हे दिलंय खायला. हे ट्रीट आहे, चिक्की, रोस्टेड आलमंड आणि सर्वात क्यूट गोष्ट आहे छोटूसं सॅनिटायझरचं हँड पॅकेट दिलंय आणि वेट वाईप्स पण मम्मीला पण दिलंय. मम्मी सगळं बघते. आधी फक्त मलाच देऊन गेलेले, मम्मीला वाटलं तिला आणणार आहेत की नाही. एकच हवं होतं हे, फक्त मला ऑरेंज फ्लेवर नाही आवडत. काश हे चॉकलेट फ्लेवर असतं, म्हणजे रेड वाला. सो या आम्ही आता हे खातो आणि आपण थोड्या वेळाने बोलू. हा चिक्की पण आहे. मला एवढी मजा येते ना इथे ना. ट्रे पण ओपन झालाय. मी ट्रे ओपन केलाय, मम्मीला नाही करून दिला आणि मम्मी तर खायला चालू पण झाली. माऊ तिकडून बघते कोपऱ्यातून. किती 2 सेकंड मध्ये एक्सप्रेशन चेंज झाले. हे काय नेहमी हे काय करतो. आम्हाला आता सूप दिलंय, ते आम्हाला बनवायचंय थोड्या वेळामध्ये. सूप नाही. मी याच्यासोबत व्लॉग नाही केला पाहिजे, काय पण बडबडतो. तुझा आवाज पण बसलाय. माझा आवाज बसलाय. पैसा म्हणून म्हणून सगळं ना, इसलिए सब ट्राय करने का ना. आम्हाला आता जेवण दिलंय 8:30 आणि आम्ही थोड्या वेळापूर्वी सूप प्यायलो. मला तर जरा पण भूक नाही लागली. मम्मी स्ट्रगलिंग. मी फोडून देते, थांब जरा. मी तुम्हाला जेवण दाखवते. मी ओपन नाही केलंय, थांबा. जेवायला दे. आम्ही फायनली आलोय अक्कलकोटला. मी काल व्लॉग चालू होता केला थोडासा, पण रात्री पोचेपर्यंत एवढे थकलो की एंड करायला विसरली. सो आता आम्ही उठलो. मी गाडीत झोपलेली थोडा वेळ म्हणून मी तिकडे पण व्लॉग करायला विसरली. पण आता मला लक्षात आलं आम्ही अक्कलकोटला पोहोचलोय. इथून आम्हाला तुळजापूर जायचं. सो आता आम्ही ऍक्च्युली अजून आत नाही गेलो, चाललोय. हे सगळे फोटोशूट, फोटो काढताय. माऊ हाय. कुठे आलो आपण, सांग त्यांना. आम्ही आता अक्कलकोटला आलोय.
आणि कुठे जाणार ह्याच्यानंतर? त्याच्यानंतर आम्ही तुळजापूरला जाणार. ही माझी मावशी, तुम्ही विसरला माझी असाल. भाची, गोड गोड भाची. तो कुठे गेला? हा आला. हाय, हा एवढंच करतो. वापस आ गया आपण. हा एवढंच करतो, त्याला काय बोलता डायलॉग दिले नाहीत मी त्याला म्हणून. हे बरोबर चाललंय ना? हो विचारूया. काय कुठे माहिती नाही, चाललोय फक्त चालायला लागलो. झोपलेली गाडीमध्ये आणि बोलते उठून बोलते मी नाही झोपले, मी नाही झोपले. काय झालं? हे कशाला घेऊन आला तू? हे बी आहे ना, काय अच्छा दे दे मी. ती फक्त मम्मीनी मला मस्त एवढी मोठी बॅग दिली आहे देवाच्या ठिकाणी आल्यावर बॅग आणि आता स्वतः चालली आहे. हा आणि आम्ही रस्ता चुकलोय बोलण्याच्या चक्कर मध्ये. तिकडून जायचं होतं आणि आम्ही उलट्या साईडला घुसलो चुकून. सो आता आम्ही इथून मठात चाललोय. आम्ही आलोय लाईनीमध्ये उभ्यात आणि एवढी गर्दी आहे. आज जायला तो गाभारा इकडे वटवृक्ष आहे असा फोन पडला आणि इथे टीव्हीच्या स्क्रीनवर ते दाखवतात. तुम्हाला दिसत असेल तर आय डोंट नो माझा आवाज येतोय की नाही पण. आणि इथे अशी भरपूर गर्दी आणि आम्ही उभे जाऊन आलो, दर्शन घेऊन आलो. आतमध्ये होतो, भरपूर गर्दी होती. ते बोलले की ते लोक 11:30 नंतर लाईन लावतात, तोपर्यंत डायरेक्ट सोडतात म्हणून भरपूर गर्दी होती. आणि तिकडे भांडण पण चालू होतं कारण एक माणूस मध्येच 15 मिनिटं झाले उभा होता. पण ठीक आहे, आम्हाला धक्काबुक्कीमध्ये दर्शन मिळालं. सगळे कंटाळलेत. आम्ही प्रसाद वगैरे घेऊन बाहेर आलो आणि आता गाडीची वेट करतोय. सगळ्यांना गरम झालंय, कंटाळ्यात. हा आला परत. मला दिसतोच माझा फोन मी बाहेर काढल्यावर आणि येतो. तुला काय बोलायचंय? एवढंच. आता बघू, आम्ही कॅबचा वेट करतोय. कॅब आल्यावर आता आम्ही तुळजापूरला जाणार. अक्कलकोट पासून तुळजापूर 3-3.5 तास लांब आहे. सो मस्त झोपता येईल. चला बघू, नंतर परत मी बोल. फायनली आम्ही तुळजापूरला पोहोचलो. 500चा पास काढणार. 1 मिनिट, काय केलं? काय काढलास? आम्ही VVIP लोक असं दादाचं म्हणणं आहे, म्हणून आम्ही 500 रुपयाचा पास काढला. जिकडे 200 रुपयाचा आपण होता, पण आम्हाला 500चा हवा होता. सो आता आम्ही आज चाललोय. येस, मी मस्त झोपलेली गाडीमध्ये. आता आम्ही आज चाललोय. भरपूर गर्दी आहे आणि भरपूर पायऱ्या आहेत. जरा पकडून होते, भरपूर पायऱ्या आहेत. बघू आता दर्शन कसं मिळतंय. गाभाऱ्यात जाण्याची 500 रुपीज तिकीट होती पर पर्सन. सो आम्ही ती काढले. आणि जास्त लाईन पण असेल तर मम्मी मावशीला उभं नाही राहणार म्हणून. तर मग आता आम्ही चाललोय बघा, हळूहळू येत आहे. सो बघू आता आज जाऊन कसं किती टाइम लागतोय दर्शनाला. ह्याला नेहमी व्लॉग मध्ये घेतलं की हा हेच करतो. ठीक आहे, चला. खूप गर्दी दिसते मला पुढे. समोर गणपती मंदिर आहे, येतात. एंट्री आहे, फुल असं दगडाचं आहे देऊळ. आय थिंक आणि अजून आतमध्ये देऊळ आहे, मंदिर आहेत. आणि इकडून आम्ही जे पैशांनी पास काढलाय ते इकडून एंट्री. आणि इकडे सगळी मंदिर आहेत समोर. सो आता आम्ही आज स्क्रीनवर दिसते आम्ही बाहेर आलो दर्शन करून. यू विल गेट भस्म ऑफ होमा इथे असं लिहिलंय, तर आम्ही तिकडे चाललोय. हे लोक गेले. इथे आम्ही आता फोटो काढत होतो. हा बाहेरचा परिसर आहे. तिकडे देवीच्या नेसलेल्या साड्या मिळतात, आपण पैसे देऊन घेऊ शकतो. बघू आता. दर्शन 15 मिनिटात झालं. आम्ही 500चे पास काढलेले म्हणून थोडीशी धक्काबुक्की होती, बट दॅट्स फाईन. पण लवकर झालं. हा म्हणूनच झालं ना. आता आम्ही बाहेर चाललोय. आय वुड से तुम्ही आला तर जर पॉसिबल असेल तर पास काढून जा, कारण 5-6 तासाची लाईन आहे उभं राहायला. आणि त्याच्यात पण धक्काबुक्कीमध्ये खूप दर्शन मिळतं. सो पेड इज अ लिटल प्रेफरेबल. आता बघू बाहेर इकडे काय मिळतंय काय नाही. तर आम्ही बाहेर चाललोय. आदिशक्ती मातंगी देवीचं मंदिर आहे, आम्ही तिकडे चाललेलो आहोत. ओके, मी बाहेर चाललेलो नाही आहोत. ओके सॉरी, मला वाटलं एक्झिट लिहिलेलं तर बाहेर आहे.
मला मी दाखवते. हे बघा कोणतीला घेणार आता मी? कशाला घेणार. हे असे सगळे स्टॉल्स आहेत इकडे. आम्ही प्रसाद घेतला ऑलरेडी एका स्टॉलवर. आता आम्ही बाहेर चाललो. हा बाहेरचा रस्ता आहे. सो चाललंय. बघू आता. भूक लागली आहे. 2 देवळं झाली. सो आता जेवायला जाऊ प्रॉबब्ली. दाखवते मी आम्ही कुठे जेवायला. म्हणजे लिपस्टिक खराब झाली. आमचं तुळजापूर अक्कलकोट सकाळपासून सगळं झालं. आता आम्ही परत गाडीत येऊन बसलोय. ह्यांचं चालू झालं खाणं शेंगदाणे खाऊन. हॉटेल चाललंय. आता आम्ही हॉटेल शोधतोय. माझ्या दादाची सवय आहे की एकदा गाडीत बसलं की गाडी थांबवायची नाही. म्हणून आम्ही त्याला मगाशीच बोलले की आता असं करू नको, कारण आता आम्हाला कोल्हापूर पर्यंत जायचंय. आणि जर मध्ये त्यांनी नाही थांबवलं आम्ही तिघी संपलो. मग आम्हाला एवढा भूक लागली आहे कारण. आणि तो मस्त बसलोय. आम्ही काही खातोय. आम्ही शेंगदाणे घेऊन खाल्ले. आम्ही वेफर चॉकलेट बिस्किट खाल्लं आधी, मग शेंगदाणे घेऊन खाल्ले. आम्हाला एवढी भूक लागली. आता बघू कुठे रस्त्यामध्ये. मम्मी मला सोलून नाही दिसत. जाऊ दे. मम्मी मला सोलून देते. बघू आता. कोल्हापूरला पोहोचायला आम्हाला 4 तास तरी आहेत मिनिमम. दोघी मला दोन्हीकडून सोलून देते. मला ताईला हवेत म्हणून मी देत होते. तर चला बघू आपण कुठे हॉटेलमध्ये थांबलो तर मी तुम्हाला दाखवते कोणतं चांगलं हॉटेल असेल. हा मागे आम्ही जेजूरच्या टाइमला येताना खूप मस्त हॉटेलमध्ये गेलेलो. यावेळेस पण जर चांगलं मस्त हॉटेल असेल मी तुम्हाला दाखवेन. सो तुम्ही जर कधी आलात तर तुम्ही जाऊ शकाल. सो या थोड्या वेळाने बोलूया आपण. आम्ही जेवायला आलो आणि चिकन थाळी मटन थाळी घेतली. मी मगाशी हॉटेल दाखवायला विसरली. आपण फोटो काढतोय आणि मस्त इथे बसायला असतंय. हॉटेल चांगलं आहे. मी तुम्हाला दाखवते हे टेस्ट करून कसं आहे. प्रॉपर गावठी चिकन अँड ऑल. सगळ्यांना भूक लागली सो आधी आम्ही जेवण घेतो. या रेस्टॉरंट मधून खाऊन बाहेर आलो. ज्याची मी क्लिप पहिले किंवा नंतर टाकेन काय खाल्लं. गावठी चिकन थाळी वगैरे होती. रेस्टॉरंटचं नाव पण गावठी चव आहे. ओके होतं. ऍव्हरेज. अजून रेस्टॉरंट तुम्ही या रोडला आले तर ट्राय करू शकतात. पण येस आता आम्ही परत निघालोय कोल्हापूरसाठी. फायनली 8:30 वाजता का 9 वाजता काहीतरी पोचलो. मग हॉटेलमध्ये आलो. इकडे हॉटेल काय दर्शन ग्रँड हे हॉटेल आहे. हे बघा हॉटेल दर्शन ग्रँड. चांगले रूम्स आहेत. मोठे आहेत फॅमिलीसाठी पण. मी झोपलेली गाडीत पूर्ण वेळ म्हणून मी काही व्लॉग नाही केला. हे लोक पण झोपलेले तरी आता ह्यांना झोपा आल्यात. आणि थोडं हॉटेल रूमचा प्रॉब्लेम झाला मग आम्ही वर खाली करत होतो. फायनली आता आम्ही निघालोय डिनरसाठी. बघू आता काय. आम्हाला इकडे नाही जेवायचं. आय डोंट नो इकडे रेस्टॉरंट आहे की नाही इन हाऊस. पण इकडे नाही तर आम्ही थोडं आता बाहेर चाललोय. बाहेर पण मला दिसतंय रस्ता खूप मोठा आहे बाहेर पडायला. ही पूर्ण गल्ली चालत जायचंय माझ्या मागची. पूर्ण गल्ली चालत जायचंय माझ्या मागची. आणि असं खूप छोटूशा गल्लीमध्ये आहे हे हॉटेल. असं भरपूर छोटूशा गल्लीमध्ये. हे बघा मागे एकदम छोटीशी गल्ली आहे. काय माऊला काहीतरी बोलायचं काय. वातावरण इथे थंड आहे. हा गार वाटतंय. कारण मला तिकडे गार नव्हतं वाटत सोलापूरमध्ये एवढं जेवढं इकडे गार वाटतंय. बघू. आणि इकडून आमचं मंदिर पण वॉकेबल आहे महालक्ष्मीचं. आमचं नाही सॉरी पण मंदिर पण वॉकेबल आहे. 10-15 मिनिटावर. 10-15 पण नाही. आय थिंक 5-6 आम्हाला आत येताना गाडीने दिसलं. मी सगळे कानातले वगैरे काढले तर मी कंटाळली आहे. बस गाडीत एक तर मी झोपलेली भरपूर वेळ. सो आता बघू. मी दाखवते मी आम्ही कुठे डिनरला चाललोय. डिनरची प्लेस दाखवते मी. आणि मग आय थिंक उद्या सकाळीच भेटू आपण कारण कंटाळलोय आम्ही. सो या थोड्या वेळाने मागवलंय शेवभाजी आम्रखंड. थांब 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 काय झालं. एवढं छान आहे. बघू आता खाऊन कसं वाटतं. आलेलो या हॉटेलमध्ये. थाळी तर नाही दाखवली. काय हे पार्वती हॉटेलमध्ये आलेलो. चांगलं होतं जेवण. स्वस्त पण होतं. नॉट बॅड. आम्ही शेवभाजी खाल्ली. श्रीखंड खाल्लं. इट वॉज गुड. रोटी पण चांगली होती. आम्ही रोटी घेतली बट रोटी नेहमी सारखं पण इट वॉज गुड. चीप होतात. फक्त 310 रुपये आमचं बिल झालं. आम्ही तसं फारसं काही खाल्लं नाही. पण भात वगैरे खाल्ला तरी 310 रुपये झालं. सो आता आम्ही चालत परत हॉटेलवर निघालो. झालं आता हॉटेलवर जाऊन झोपणार. सो डायरेक्टली आपण उद्याच भेटूया डे 2 कोल्हापूरच्या महालक्ष्मीला फायनली जाताना.